महापालिकेच्या वतीने शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला असून 2 जानेवारी रोजी गॅजेट प्रसिद्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। सोलापूर महापालिकेचं एकूण 178.58 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र आहे। या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा सध्या तयार करण्यात आला आहे। यंदा प्रथमच सर्वच क्षेत्रांचा आराखडा तयार केला जात आहे। जसजशी हद्दवाढ झाली तसतशी नवनवीन क्षेत्र जोडली गेली। वेगवेगळ्या क्षेत्राचे 3 आराखडे चालले होते। जुळे सोलापूर नियोजन प्राधिकरण माढा आणि इतर एजन्सीचे आराखडे वेगवेगळे होते। यंदा संपूर्ण शहराच्या हद्दीचा आराखडा बनवण्यात येत आहे। यापूर्वी इरादा जाहीर करणं, लोकांच्या हरकती सूचना मागवणं, प्रस्तावित जमीन उपयोग बनवणं, प्रारूप विकास आराखडा बनवणं, त्यावर हरकती सूचना मागवणं, नियोजन समितीनं त्यावर सुनावणी घेणं, नियोजन प्राधिकरणानं तो मंजूर करणं, त्यानंतर तो आराखडा शासनाला अंतिम मंजुरीसाठी पाठवणं असे विविध टप्पे यात होते। सोलापूर शहराचा प्रारूप विकास आराखडा दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी मुदतीत बनवण्यात आला आहे। त्यास महापालिका प्रशासकांनी मंजुरी देखील दिली आहे। हा शहर विकास आराखडा दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या प्रसिद्धीकरणानंतर 1 महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी त्यावर हरकती आणि सूचना द्यावयाच्या आहेत। त्यानंतर या हरकती आणि सूचनांवर समितीकडून सुनावणी घेण्यात येणार आहे। त्यानंतर नियोजन समिती अहवाल नियोजन प्राधिकरणाकडे देईल। 2 महिन्यांच्या आत अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे। शहरातील नागरिकांना चांगलं जीवनमान जगता यावं अशा प्रकारे हा आराखडा तयार करण्यात आला आहे। हा आराखडा तयार करताना विविध सुविधांचा विचार करण्यात आला आहे। यात बगीचा, खेळाची मैदानं, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आरोग्य सुविधा, सांस्कृतिक केंद्र, अग्निशामक सुविधा, वाहनतळ, घनकचरा संकलन व व्यवस्थापन केंद्र, पाण्याच्या टाकीचं नियोजन, यात्रा मैदान तसंच बहुउद्देशीय मैदान, दहन व दफनभूमी, मनपा व बस चार्जिंग स्टेशन, मनपा झोन ऑफिस, केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयासाठी जागेचं नियोजन, याशिवाय लहान मुलांसाठी स्वतंत्रपणे खेळाची मैदानं, बगीचा आदी सुविधा यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत। दरम्यान 15 ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचं आरक्षण टाकण्यात आलंय। या सुविधा प्रस्तावित करताना जास्तीत जास्त आरक्षण महापालिका आणि शासकीय जागांवर प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। काही आरक्षण ही रेखांकनातील सुविधा भूखंडावर प्रस्तावित करण्यात आली आहेत। विकास आराखड्यात आरक्षण शहराच्या गरजेनुसार आणि वयोगटानुसार अभ्यास करून प्रस्तावित करण्यात आली आहेत। यासाठी 25 बैठका घेण्यात आल्या। शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आरक्षण प्रस्तावित करण्यात आली आहेत। एकूण 921 आरक्षण या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत। प्रक्षेपित लोकसंख्येची प्रक्षेपित निहाय अंदाजित परिगणना सन 2011च्या जनगणना प्रभागनिहाय काम पूर्ण केलं आहे। त्या आधारे सन 2011च्या तुलनेत सन 2038 आणि 2048ची वाढ विचारात घेऊन सेक्टरनिहाय लोकसंख्या परिगणना केली आहे। मूळ विकास योजनेत 16 प्रक्षेत्र कायम ठेवण्यात आली आहेत, परंतु प्रक्षेत्र 13चे क्षेत्र आणि त्यामधील प्रक्षेपित लोकसंख्या जास्त असल्यानं त्याची विभागणी करण्यात आली आहे। त्यामुळं एकूण प्रक्षेत्रांची संख्या आता 17 झाली आहे। सोलापूर शहराच्या पुढील 20 वर्षांचा विचार करून करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यात एकूण 921 आरक्षणं प्रस्तावित करण्यात आली आहेत। यामध्ये नियोजित जमीन किंमत 6,893.96 कोटी रुपये रेडी रेकनर प्रमाणे, तर विकास किंमत 12,678.77 कोटी रुपये असे एकूण 19,271.85 कोटी रुपयांचा हा प्रारूप विकास आराखडा असणार आहे। सोलापूर शहराच्या पारंपरिक गरजांकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं असून जुन्या आराखड्याची अंमलबजावणी पाहिली असता 20 वर्षात एकूण 829 पैकी 121 आरक्षणं ही विकसित करण्यात आली आहेत। ते प्रमाण 15% इतकं आहे। जमिनीचा विकास करताना नेमका जुना की प्रस्तावित आराखडा लागू होणार असा प्रश्न नागरिकांना पडू शकतो। यामुळं पूर्वीचा आराखडा आणि प्रस्तावित विकास आराखडा यामध्ये जो कडक आहे त्याचा उपयोग करण्यात येणार आहे। दरम्यान 2 जानेवारी 2025 रोजी सोलापूर शहर विकास आराखड्याचं गॅझेट प्रसिद्ध करण्यात येणार असून हे गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत शहरातील नागरिकांना त्यावर हरकती आणि सूचना द्यावयाच्या आहेत।
गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर आराखडा महापालिका आयुक्त कार्यालय, नगर रचना कार्यालय तसंच वेबसाईटवर देखील पाहता येणार आहे. त्याचे नकाशे हवे असतील तर शासन नियमानुसार विहित शुल्क भरून नागरिकांना त्याच्या प्रती कार्यालयात मिळू शकणार आहेत. हरकती सूचना सोलापूर महापालिकेच्या उपसंचालक नगर रचना कार्यालयाकडे सादर कराव्या लागणार आहेत. त्या हरकती आणि सूचनांवर नियोजन समितीकडून सुनावणी घेण्यात येणार आहे.